नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण असल्याचं निवडणूकपूर्व सर्वेक्षण सांगतायत. म्हणूनच आघाडीतल्या पक्षांच्या आशा आकांक्षा आता अधिक पल्लवित झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर लोकसभेतल्या निकालानंतर आपली सक्रियता सातत्यानं वाढवलेली आपण पाहतोय. शिंदे गटातले काही लोक उद्धव ठाकरेंकडे पुन्हा येतील आणि ठाकरेंची सेना पुन्हा उभारी घेईल अशी वृत्त माध्यमांमध्ये सतत झळकत असतात. हे होतंय ते केवळ उद्धव ठाकरे यांच्या सक्रियतेमुळे. त्यामुळे ते सतत चर्चेत आहेत. शरद पवारांचा महिमा असा की त्यांना अशी फारशी धावपळ करण्याची गरजच भासू नये. ज्या लोकांनी बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखली त्यांच्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राजकारणातलं अंतिम आश्रयस्थान. शरद पवारांचं राजकारण हे अतिशय शांतपणे सोंगट्या हलवणारं राजकारण. तरीही त्यांच्याबद्दलच्या चर्चांनी माध्यम विश्व हे कायम व्यापलेलं असतं. आघाडीमधला सर्वात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस. या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये तब्बल 80 ते 85 जागा मिळाव्यात असं आज माध्यम म्हणतात. 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा सारा प्रकाश झोत हा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रित झाला होता. काँग्रेस आणि शरद पवार यांचं राजकारण जणू पूर्णपणानं संपुष्टात आलेलं आहे असंच तेव्हा काही म्हटलं जात होतं. आज मात्र काँग्रेसचं धडक्यात पुनरागमन होताना दिसत आहे. खुद्द माध्यमच तसं म्हणतात. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये खरं म्हणजे चांगलं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आज दिसायला हवं होतं. पण पक्षात मात्र कमालीची शांतता आहे. कधी कधी तर या शांततेला शुकशुकाट म्हणावा एवढी ही शांतता भयानक बनून जाते. नक्की काँग्रेसमध्ये काय चाललं आहे हे खुद्द काँग्रेस जनांनाही कदाचित कळणार नाही. ही शांततेची स्थिती संपून काँग्रेसनं आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी खरं म्हणजे तडफेनं पुढे यायला हवं. पण तसं काहीसं होताना आपल्याला दिसत नाही आहे. का होतंय असं? खरंच काँग्रेसनं आपला आत्मविश्वास हरवलाय की अजूनही काँग्रेसला आपला जुना सूर गवसलेला नाही? काँग्रेसची स्थिती नेमकी आहे तरी काय? मित्र, अर्थातच ही जी स्थिती आज निर्माण झालेली आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाचं जुनं स्वरूप हे कायम आहे. काँग्रेस हा खरं म्हणजे एक जिन्सी असा पक्ष कधीही नव्हता. त्या पक्षाला संघटनात्मक स्वरूप जे आहे ते केवळ नाममात्र. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी एखादा प्रदेशाध्यक्ष नेमायचा, त्यानं जिल्हा पातळीवरच्या नियुक्त्या करायच्या, असा हा मोकळा ढाकळा संघटन असणारा प्रकार. निवडणुकांचा काळ सोडला तर एरवी काँग्रेसची संघटना ही कुठं फारशी कार्यरत असतेच असं नाही. पक्षातर्फे संघटनेला फारसे कार्यक्रमही कधी दिले जात नाहीत. त्यामुळे भाजपासारखी शिस्तबद्ध यंत्रणा काँग्रेसची कधीही निर्माण झालेली नाही आणि कदाचित काँग्रेसला ते अपेक्षित देखील नाही. हा पक्ष कायम सत्तारूढ. म्हणूनच पक्षाची ताकद काय ती निवडणुकीच्या काळात दिसून येते. मी स्वतः गेली वर्षानुवर्ष काँग्रेसचं राजकारण फार जवळून पाहिलं आहे. या पक्षाचं स्वरूप काय, संघटन काय ते निवडणुकीच्या काळात मात्र हटकून दिसतं. निवडणूक खरेदी विक्री समितीची असो, जिनिंग प्रेसिंग कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समित्या किंवा जिल्हा परिषदेची असो, या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. ग्रामीण भागातल्या तळागाळाशी काम करणाऱ्या या संस्थांमध्ये काँग्रेसचं संघटन आजही कायम आहे. इथं काम करणारे प्रतिनिधी हेच पक्षाचे खरेखुरे कार्यकर्ते आणि तीच पक्षाची संघटना. हे सारे लोक जे काम करतात ते वैयक्तिक प्रेरणेमुळं. पद असेल तर सारं काही हाच त्यांचा विचार. पक्षनिष्ठा वगैरे बाबी या पातळीवर कुणालाच सहसा आवश्यक वाटणाऱ्या नाहीत. म्हणूनच जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा काँग्रेसची पक्ष संघटना ही फारशी सक्रिय नसते. म्हणूनच या पक्षाची पक्ष संघटनेची उपस्थिती आपल्याला कधीही राजकीय जीवनात फारशी जाणवणारी नसते.
आज महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आपल्याला जी शांतता दिसते आहे त्या शांततेचं खरं स्वरूप हे आहे आणि ते जुनच आहे. 2014 पासून काँग्रेसवर मोदी भाजपाचं लढाऊ आक्रमण सुरू झालं. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं सारं सत्ताकांक्षी संघटन पार हादरून गेलेलं. सर्वसाधारण काँग्रेसजनांनी एखादा पक्ष मुळासकट उखडून फेकण्याची भाषा कधी केली नव्हती आणि ऐकली पण नव्हती. म्हणूनच काँग्रेस मुक्त भारताची जेव्हा घोषणा झाली तेव्हा लोक हादरून गेलेले होते. एखाद्या सत्तारूढ पक्षांना जुन्या सत्तारूढांच्या फायली काढायच्या, त्यांना जेलात पाठवायचं, हेही काँग्रेस जनांनी कधी पाहिलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राज्यात काँग्रेसमध्ये शुकशुकाट होता. तो अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. पक्ष कार्यालयांमधून नियमित बैठका होणं, नित्य नवीन कार्यक्रम आखले जाणं, हे सारं खरं म्हणजे आतापर्यंत सुरू होऊन जायला हवं होतं. पण तसं अजूनही काही झालेलं नाही. काँग्रेससाठी वातावरण चांगलं आहे हे पाहून विधानसभेच्या उमेदवारीसाठी उत्सुक असणारे लोक थोडेसे सक्रिय झाले आहेत. एवढाच काय तो आज पक्षातला उत्साह. वातावरण अनुकूल असलं तरी या वातावरणाचा देखील पुरेपूर लाभ उठवण्याची क्षमता आजही काँग्रेसमध्ये नाही. एवढं राजकीय करंटेपण हे केवळ काँग्रेसमध्येच पाहता येऊ शकतं. असा हा पक्ष. पक्षाला असेल तब्बल 150 वर्षांचं आयुष्य, पण पक्षाचा चेहरा मोहरा आणि कार्यशैलीमध्ये अजूनही फारसा बदल झालेला नाही. सतत समन्वय आणि तडजोडीच्या भूमिका घेत राहणं, कुठल्याही मुद्द्याचा आग्रह न धरणं किंवा साऱ्या महत्वाच्या विषयांवर सोयीस्कर मौन बाळगणं, हा आता काँग्रेसचा स्थायी भाव झालेला आहे. जुन्या काळात हे सारं चालून गेलं, पण आज इंटरनेटच्या जलदगती काळात हा मख्खपणा चालणारा नाही. खरं म्हणजे काँग्रेसनं आपली सारी मरगळ झटकून आता भविष्यकाळाचा अजेंडा ठरवून आक्रमक राजकारण करायला हवं होतं. ते काँग्रेस करणार की नाही हा आजचा खरा सवाल आहे. पक्षात आज जो काही तरुणांचा वर्ग आहे त्यांना वाटतं काँग्रेसनं आक्रमक व्हावं, आपलं जुनाट स्वरूप फेकून द्यावं, पण त्यांना नेतृत्वाकडून फारसा काही प्रतिसाद मिळणारा नाही. कारण काँग्रेसमध्ये तसे म्हणाल तर कुणालाही अधिकार नाहीत, कोणीही जोखीम घ्यायला तयार नाही. आजचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे. काँग्रेस या आघाडीवर भाजपाला पुरून उरणारा पक्ष असायला हवा होता. भाजपाच्या ट्रोल सेना समाज माध्यमांवर सक्रिय असताना काँग्रेसला आजपर्यंत आपला आयटी सेल हा पूर्ण क्षमतेनं विकसित करता देखील आलेला नाही. त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांचं आवश्यक ते प्रशिक्षण काँग्रेसनं कधीच केलेलं नाही. बदलत्या काळाची ही आव्हानं स्वीकारणं काँग्रेसला शक्य झालेलं नाही. म्हणूनच काँग्रेसमध्ये आज आपल्याला जाणवणारा शुकशुकाट आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळापासून नेतृत्वाची पण एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्या पातळीवर देखील फारसं काही घडलेलं नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वात प्रभावी नेते म्हणून शरद पवार यांचं नाव हे शेवटचं. पवारांनी काँग्रेस सोडली आणि अशोक चव्हाण यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व गेलं. पण त्यांचं राजकारण देखील बैठकीतलं सत्तेचं राजकारण, रस्त्यावरचं राजकारण चव्हाणांनी कधी पाहिलं नाही, कधी केलं नाही. नेतृत्वाची ही जागा चव्हाणांनी गेली अनेक वर्ष अडवून ठेवली. त्यांचा पक्षातला अनुभव आणि कारकीर्द पाहता प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत त्यांच्या विरुद्ध जाण्याची कोणाचीही प्रज्ञा देखील नव्हती. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि काही काळासाठी बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपद सोपवलं गेलं. नंतरचा काळ कठीण होता. थोरात यांना फारसं काही करता आलेलं नाही. कारभार चव्हाणांकडे राहिला. 2014 नंतरच्या भाजप उदयाच्या काळात विखे पाटील भाजपच्या राजकारणाला लवकर बळी पडले, तर अशोक चव्हाण यांच्याही निष्ठा या संशयास्पद बनत चालल्या होत्या. ते काँग्रेसमध्ये राहून
भाजपाच्या सोयीचं राजकारण करतात असं त्यांच्याबद्दल बोललं जात होतं. त्यांनी स्वतःच नंतर पक्ष सोडला, हे बरंच झालं. त्यामुळे काँग्रेस पक्षाला अखेर मुक्ती मिळाल्याचं वातावरण काँग्रेसमध्ये आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी कारभार सुरू केला तेव्हा त्यांचे आणि अशोक चव्हाणांचे खटके उडायला लागले होते. आपल्याला आवश्यक ते स्वातंत्र्य मिळत नाही अशी पटोलेंची तेव्हा तक्रार होती. पण आता एव्ही चव्हाणांची गच्छंती झालीच आहे, तर नाना पटोले यांनी पक्षाला नवीन संजीवनी देण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती. पण तसं काही घडताना आपल्याला दिसलेलं नाही. आज काँग्रेस पक्षात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्याकडे पक्षाची सूत्र आहे. पटोले यांनी सुरुवातीला चांगलीच तडप दाखवली, भाजपला अंगावर घेण्याचाही प्रयत्न केला. पण संघटना बांधणीच्या पातळीवर मात्र त्यांनी फार मोठं काम केल्याचं आपल्याला कधी दिसलेलं नाही. पक्षाचे अनेक लोक भाजपाशी छुपी आणि खुली जवळीक साधत होते. पटोले यांनाही कदाचित अनेक गोष्टींची माहिती पण होती. पण पक्षाशी थेट गद्दारी करणाऱ्यांना ते थोपवू शकलेले नव्हते, हे तर तथ्यच. हे तर तितकंच खरं. बाळासाहेब थोरात हे पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते, पण त्यांना फार मोठ्या राजकीय आकांक्षा आहेत असं त्यांच्या व्यवहारातून कधी दिसलं नाही. राहता राहिले ते पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज हे राजकारणातले सद्ग्रस्त म्हणून ओळखले जातात. त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात उदय झाला तोच मुळात फार उशिरा. त्यामुळे पक्षातले ते एक ज्येष्ठ नेते असले तरी महाराष्ट्राच्या पक्ष संघटनेमध्ये त्यांची पकड असण्याची शक्यता नाही. एक स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून पक्षानं त्यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवलं. असं म्हणतात की महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा उच्छाद संपवण्याची जबाबदारी त्यांना सोपवली गेली होती. ते काम तर त्यांनी निष्ठेनं केलं, पण त्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मात्र कायमची फूट पडली. महाराष्ट्रात भाजपाच्या आक्रमक राजकारणाला सुरुवात झाली ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी धोरणांमुळे, असंही काही लोक म्हणतात. ते काही असलं तरी पृथ्वीराज चव्हाण हे आज महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक शहाणपण म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व निश्चितपणे आहे. अर्थशास्त्र आणि नियोजन या विषयांचा तडाखेबंद अभ्यास, कायदा आणि प्रशासन राबवण्याचा प्रदीर्घ अनुभव आणि निग्रही वृत्ती यामुळे ते केवळ काँग्रेसच नाही तर साऱ्याच राजकीय पक्षांमध्ये स्वतःचं वेगळेपण राखून असणारे नेते म्हणून आज पुढे आलेले आहेत. त्यांना काँग्रेस पक्ष ताबडतोब नेतृत्व सोपवेल अशी राजकीय स्थिती आज निश्चितच नाही, पण त्यांचा अभ्यास आणि अनुभवाचा फायदा घेऊन काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचं काम मात्र निश्चितपणे केलं जाऊ शकतं. आज महाराष्ट्र काँग्रेसला आणि तरुण कार्यकर्त्यांना कार्यक्रम हवा आहे. काँग्रेसला जुनं वैभव पुन्हा प्राप्त करायचं आहे. त्याशिवाय पक्षावर आलेली मरगळ ही संपणारी नाही. प्रश्न एकच आहे, काँग्रेस पक्ष हे सारं करणार आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसला बदलत्या काळाची दिशा ओळखून आपला स्वभाव आणि चरित्र बदलणं शक्य होईल? कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब निश्चितपणे करा. आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय. नमस्कार.